तर पुणे जिल्हा परिषदेच्या गटासाठी जवळपास 299 तर 13 पंचायत समितीच्या 146 गणांसाठी 528 उमेदवार सध्या रिंगणात होते आणि म्हणूनच आता निकाल जाहीर होणार आहे। पुणे झेडपीत कुणाची सत्ता येणार आहे हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। तर पुणे जिल्ह्यातील आता मतमोजणीला सुरुवात होईल। खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या तालुक्यांमध्ये देखील मतमोजणीला ठिकठिकाणी असणाऱ्या स्ट्रॉंग रूम जवळ आता मतमोजणी ही थोड्याच काळात सुरू होईल। आंबेगाव तालुक्यामध्ये 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समित्यांसाठी मतमोजणी पार पडणार आहे। दिलीप वळसे पाटील यांचे पुतणे वेग वळसे पाटील यांची लढत ही अतिशय लक्षवेधी ठरते आणि याच पार्श्वभूमीवर दिलीप वळसे पाटील यांची प्रतिष्ठा सुद्धा इथे पणाला लागली आहे। माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांच्याकडनं। अविनाश, एकीकडे आंबेगावात दिग्गज नेते आहेत, वळसे पाटील यांची प्रतिष्ठा पडालाय, काय अधिक माहिती? की दिलीप वळसे पाटील यांना विधानसभेमध्ये देखील निसटता असा विजय मिळाला होता। म्हणजे केवळ 1500 मतांनी त्यांचा विजय झाला होता। त्याच्यानंतर एकूणच तालुक्यामध्ये कशा पद्धतीने राजकारणाची स्थित्यंतर होत आहेत हे आता जिल्हा परिषदेच्या निमित्ताने पुन्हा एकदा लिटमस टेस्ट होताना दिसते। कारण त्यांचे जे पुतणे आहेत विवेक वळसे पाटील, ते इथे अवसरी पारगाव जो गट आहे या गटामध्ये ते उभे आहेत आणि या गटामधून ते निवडून येत आहेत की नाही याविषयी संपूर्ण राज्याचं लक्ष म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण ज्या पद्धतीने आपण पाहतोय की दिलीप वळसे पाटलांना विधानसभेमध्ये ज्यांनी टक्कर दिली होती ते देवदत्त निकम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटात आहेत आणि आपण जर पाहिलं तर सगळीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार शरद पवार गट एकत्र येताना दिसतोय। मात्र आंबेगाव तालुक्यात देवदत्त निकम यांनी वेगळी चूल मांडली। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची युती चक्क शिंदे शिवसेना आणि ठाकरे शिवसेना अशी एकत्र ही मोड बांधली गेली आणि त्यांच्या विरोधात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अशा पद्धतीने ही संपूर्ण जर लढत पाहिली आपण तर अगदी वेगळ्या पद्धतीची लढत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये दिसून येते। आणि आता जर आपण पाहिलं तर या गटामध्ये आता ही काट्याची टक्कर आहे। कारण जे अरुण गिरे याच्यापूर्वी देखील जिल्हा परिषद सदस्य या ठिकाणी राहिलेले आहेत, त्यांनी देखील राष्ट्रवादीमधून येऊन शिवसेनेचं तिकीट मिळवलेलं आहे आणि ते त्यांच्या विरोधात उभे आहेत। एकूणच जर आपण पाहिलं तर विवेक वळसे पाटील यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे। म्हणजे दिलीप वळसे पाटील यांनी पूर्ण ताकद लावलेली आहे आणि जिल्हा परिषदेचे याच्या अगोदर देखील विवेक वळसे हे अध्यक्ष राहिलेले आहेत। आता इथून ते निवडून येणार का याविषयीची उत्सुकता आहे आणि एकूणच जिल्हा परिषद जी पुणे आहे याच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचं वर्चस्व राहिलेलं आहे। आणि ज्या पद्धतीने अजित पवार यांचं दुर्दैवी निधन झालं त्यानंतर संपूर्ण राज्यामध्ये एक सहानुभूतीची लाट आहे, त्याचा देखील कुठेतरी जो मदतीचा हात आहे तो आपल्याला इथे मिळताना दिसतोय। कारण प्रोबचा जो अहवाल आहे त्याच्यानुसार जवळजवळ 47 जागा ह्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या येताना दिसतात। मात्र खेड, आंबेगाव, जुन्नर, शिरूर या भागामध्ये ज्या काही लढती आहेत दुरंगी, चौरंगी, तिरंगी याच्यामध्ये कोणाचा विजय पराजय होणार, कोण गुलाल उधळणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माझ्या पाठीमागे इथे आंबेगाव तालुक्याचे जे काही इंजिनिअरिंग कॉलेज आहे अवसरीचं, तिथे थोड्याच वेळात मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कडेकोट असा बंदोबस्त आहे आणि एकूणच संवेदनशील असं ठिकाण बनलेलं आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे पोलीस बंदोबस्त देखील दिसून येते प्रज्ञा। आणि थोड्याच वेळात 10 वाजता आता मतमोजणीला सुरुवात होईल। नक्कीच समय पुण्यातलं एक चित्र आणि आंबेगाव शिरूर या भागामधलं एक वेगळं चित्र खरं तर दिसू शकतं त्या काळामध्ये। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।